नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 2 शब्दसंहिता या विषयातील घटक क्रमांक 2 कविता या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. मागील काही लेक्चर्समध्ये आपण वाहरू सोनवणे, विंदा करंदीकर आणि प्रज्ञा पवार यांच्या कवितांचा अभ्यास केला. या ठिकाणी आपण एकनाथ पाटील यांच्या कवितांच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत. तर मित्र हो, एकनाथ पाटील हे नव्वदोत्तरी नंतरच्या कालखंडातील एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या सत्वशोधाच्या कविता आणि खुंट्यावर टांगलेली दुःख हे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. शेतकरी साहित्य पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार, भिग गवमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. यापूर्वीही विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला होता. 1972च्या दुष्काळग्रस्तांचा लढा, जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने या ग्रंथांचे त्यांनी संपादन केलेले आहे. सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे वाह्या तुकाराम या रिंगण नाटकांचा एका भागाचे लेखन आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाङ्मय नियतकालिकांचे संपादन म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील पिंपळगाव हे त्यांचे मूळ गाव. सध्या इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, अशा या महान कवीच्या कवितातील निवडक 2 कवितांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सर्वप्रथम आपण त्यांच्या शहर एक उदास पोकळी या कवितेचा अभ्यास करणार आहोत. माझ्या गावापासून तुटलेला मी आणि हे शहरही मला सामावून घेत नाही. मला शोधता येत नाही गाव हे शहर ही उदास पोकळी. गावानंतर शहरापर्यंत मला कुठंच शोधता येत नाही माझी ओळख. इथल्या बिनचेहऱ्याच्या भावनाहीन चौकटीमध्ये मला बसवता येत नाहीत माझे जन्मजात संस्कार. रात्री अपरात्री झोपेत हे शहर माझ्या मेंदूवर करते प्रहार. आणि तिथूनच कोसळतात मी जपलेले माझ्या अस्तित्वाचे बुरज. सुरू होतो माझ्या अधपतीत दुखनाईचा अथक प्रवास. मेंदूत खुरट करणाऱ्या सततच्या जागरणामुळे माझ्यातला हरवून जातोय मी. हे शहर त्याची अस्वस्थ आणि अत्यवस्थ भौतिक संस्कृती. मला रोखता येत नाही माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून धमन्यांमागे शरीरात प्रवेश करणारा शहराचा एक संस्कार. मला भेदता येत नाही इथला चक्रव्यूह. अस्तित्व गमावलेला मी माझा मलाच संताप येतो तेव्हा मागे वळण्याच्या सगळ्याच वाटा खुडल्या जातात आपोआप. पाय तर असे अधू झाल्यागत आणि गावानं मला सामावून घेण्याच्या सगळ्या शक्यताही मावळलेल्या आहेत. गाव तर कुठंच सोडून आलोय दूरवर नजरे पल्याड. आता वळताही येत नाही पाठीमागं. माझ्या गावापासून तुटलेला मी आणि हे शहर मला सामावून घेत नाही आपल्याला. ही एकनाथ पाटील यांची शहर एक उदास पोकळी ही कविता आहे. ही कविता पाहत असताना या कवितेमध्ये अर्थार्जनासाठी गाव सोडून शहरात स्थायिक झालेल्या आणि तरीही ज्याची मूळ गावात घट्ट रुतून बसलेली आहेत अशा तरुण पिढीची घुसमट व्यक्त झालेली आहे. गावगाड्यातील विषमतेला विरोध करीत
तिथल्या उदात्त आणि सशक्त अशा सामाजिक सांस्कृतिक परंपरांचा हा कविता जोरकस आग्रह धरते. ही कविता त्याचा आग्रह धरते आणि खेड्यापाड्यातील समूहभावांच्या मूल्याबद्दल कमालीची आस्था या कवितेतून व्यक्त झाली आहे. खेडे आणि शहर यांच्या मूल्य व्यवस्थेमधला ताण या कवितेमधून व्यक्त होतो. खेड्याच्या मुक्त, नैसर्गिक आणि समूह संस्कृतीत वाढलेल्या या कवितेतील नायकाच्या मनात शहराबद्दल आकस नाही, पण शहरात गाव खेड्यातल्यासारखं मुक्त आणि मनासारखं जगता येत नसल्याची खंत ही कवी या ठिकाणी व्यक्त करतो. या कवितेमधून खेड्यातल्या माणसाचं पिचलेपण गंभीरपणे अधोरेखित झालेले आहे. कृषी संस्कृती आणि विधायकता ढासळते आणि मूल्य पाहून खचणाऱ्या मनाची संवेदनशीलता कवितेतून दिसून येते. साधे शब्द आणि भाषिक आविष्कार यामुळे या कवितेतील ठळक वैशिष्ट्ये लक्ष घालतात. यासारखीच कवी एकनाथ पाटील यांची दुसरी एक महत्त्वाची कविता म्हणजे शोधयात्रा. शोधयात्रे कवितेमध्ये ते म्हणतात, मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकला गेलो गरजेपोटी गावाकडून शहराकडं. मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकलो गेलो गरजेपोटी गावातून शहराकडं. मातीनेच तोडून टाकावी झाडाशी असणारी नाळ, तसा माझा गावही नाकारतो आता माझ्याशी असणारं नातं. त्यामुळे मला शहरात जगता येत नाही धडपणानं. इथं नसतं मोकळं आकाश, काळी माती, हिरवी रानं. नसतात नद्या, झाडं, पशु पक्षी आणि गावाकडची माणसं. असतात सत्व गमावून बसलेल्या निर्जीव माणसांची किडलेली मनं आणि भकास चेहऱ्यावर फासलेले उदासीचे रंग. मला कळत नाही इथल्या चौकात गरगरणारे फसवे भोवे आणि आडव्या तिडव्या भरभिरणाऱ्या वाऱ्याच्या लावता येत नाही मला अर्थ. मला येत नाही मिसळता मतलबांच्या गर्दीत कुठंच प्रयत्नानं. मला ओळखत नाहीत शहराचे परके रस्ते, तरीही मी भ्रमिष्ठासारखा फिरत असतो एकटाच वणवण. मी शोधतो इथल्या प्रत्येक संदर्भात माझ्या गावाचं गावपण. तेव्हा हे शहर मला हस्त उपहासानं आणि मी भ्रमिष्ठ होत जातो अधिकच. व्यवहाराच्या चाकोऱ्या जुगारून वळतो गाव पांढरीच्या दिशेने तेव्हा मला सहन होत नाही गावाचं हातपाय पोटाशी दुबडून बसणं. सहन होत नाही माझंच माझ्या गावापासून पारखं आणि पळकं होणं आणि अस्वस्थावस्थेतच मी फिरतो भ्रमिष्ठासारखा पुन्हा उद्ध्वस्त शहराच्या बकाल रस्त्यांवर अपरिहार्यपणानं. गावठाणाच्या असंभव खुणा शोधत अजूनही ही एकनाथ पाटील यांची शोधयात्रा ही कविता आहे. या कवितेमधून शहराच्या धकाधकीच्या भौतिक तकलादू जीवन पद्धतीचे खेड्यापाड्यातील माणसांची होणारी कोंडी आणि तिच्यातून सुटण्यासाठीचा संघर्षही प्रकट झाला आहे. गावापासून तुटलेपणाची भावना आणि शहरात मिळणारी उपरेपणाची वागणूक यांच्या पेचात सापडलेल्या पिढीच्या परात्मभावाची जाणीव ही कविता करून देते. शहरातल्या प्रत्येक संदर्भात गावाचं गावपण शोधताना दुःख दारिद्र्य कवीला सहन होत नाही. त्यामुळे शहराच्या बकाल रस्त्यावर गावठाणाच्या अनेक खुणा शोधत असल्याची जाणीव व्यक्त होते. खेड्याची मुळं जपू पाहणाऱ्या पिढीची प्रतिनिधी या अंगाने गावखेड्याची ओळख पुसणाऱ्या जागतिकीकरणाच्या काळात या कवितेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्तमानाला संवादी असणारी एकनाथ पाटील यांची कविता आपल्या सकस परंपरेच्या सत्वाला जोडून घेते, हे या कवितेचे बलस्थान आहे. मित्रहो, आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास करत असताना आपण या सर्व कवितांचा आढावा घेतला. हा आढावा घेत असताना विंदा करंदीकर यांच्या कवितेतून सामाजिक आशयाबरोबर मानवी नातेसंबंधाचे प्रत्येकारी चित्रण पाहिले. माझ्या मना बन दगड या कवितेत प्राथमिक गरजाही न मिळालेल्या माणसाविषयीची सहानुभूती व्यक्त झाली. जपतार या कवितेतून सांसारिक स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे बहुविध अशा पैलूंचे चित्रण येते.
वाळू सोनवणे यांच्या गोधड कवितेतून आदिवासींना अजूनही मूलभूत गरजा मिळालेले नसल्याचे चित्रण येते. तर चळवळ म्हणजे या कवितेत चळवळ ही माणुसकीचा गाभा असून विषमतेच्या या व्यवस्थेत ती विशाल महासागरासारखी वाट काढीत असते, कारण तिचा महत्त्वाचा केंद्रबिंदू हा माणूस असतो. तर प्रज्ञादया पवार यांच्या कवितेतून स्त्रीकडे आजही इथली पुरुषी व्यवस्था माणूस म्हणून पाहत नसल्याचे चित्रण येते. त्यांच्या माणसासारखा माणूस असूनही या कवितेत पुरुषाच्या मनातील स्त्रीबद्दलचे नकारात्मक विचार प्रकट होतात. तर त्याचबरोबर कवयित्री या कवितेत समता व न्यायाची अपेक्षा व्यक्त करते. आग आणि फुफाटा या कवितेत पुरुषरचित समाजव्यवस्थेच्या संस्कृतीचे चित्रण करते. तर स्त्री अस्तित्वासाठी बंड करू लागली तर तिला उठून फुफाट्यात टाकले जाते, अशी समाजव्यवस्था इथं कार्यरत असल्याची प्रज्ञा पवार सांगते. तर एकनाथ पाटील यांच्या शहर एक उदास पोकळी या कवितेतील ग्रामीण भागातील तरुणांची घुसमट व्यक्त होते आणि शोधायात्रा या कवितेमधून भौतिक जीवन पद्धतीमध्ये खेड्यापाड्यातील माणसांची होणारी कोंडी आणि संघर्ष प्रकट होतो. या कवितेत खेड्यातील माणसाची होणारी कोंडी आणि संघर्ष प्रकट झाला आहे. या कवितेत खेड्यातील माणसाची शहरामध्ये राहत असताना भौतिक तकलादू जीवन पद्धतीची कोंडी प्रकट होते. तर मित्रहो, या ठिकाणी आपण या 4 कवींच्या कवितांचा अभ्यास केला. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 3771 किंवा 0231 269 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.